नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता, न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। आमगाव तालुक्यात मूल्यांकनाचे काम जोरात। महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत योजनेच्या लाभासाठी इच्छुक असणाऱ्या ग्रामपंचायतीचे मूल्यांकन आमगाव तालुक्यात जोरात सुरू आहे। राज्य शासनाच्या वतीनं गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करण्यासाठी सुरू असलेले हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका पातळीसह जिल्हा पातळीसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहे। या अभियानांतर्गत मूल्यांकन करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये पौलदौना, पानगाव, अंजोरा, बखेडा, फुकीमेटा, सुपलीपार, कातुर्ली, तिगाव, सुरकुडा, महारीटोला, भाजियापार या 11 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। या ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 करता तालुकास्तरीय बक्षिसासाठी स्वयंमूल्यांकन केले होते। त्यामुळे या ग्रामपंचायत तपासणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पंचायत समितीच्या मूल्यांकन समितीची निवड झाली आहे। या समितीने गेल्या 6 मे पासून पारदर्शक पद्धतीने मूल्यांकनाचे काम हाती घेतले आहे। आतापर्यंत पौलदौना, पानगाव, अंजोरा, बखेडा, फुकीमेटा, सुपलीपार, कातुर्ली इत्यादी ग्रामपंचायतीच्या मूल्यांकनाचे काम पार पडलेले आहे। तर तिगाव, सुरकुडा, महारीटोला, भाजियापार ही 4 ग्रामपंचायती आज 8 मे पासून सुरू आहे। मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वनखडे यांच्या मार्गदर्शनाखालील मूल्यांकन समितीमध्ये मारेगाव पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर देऊळकर, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी शंकर महल्ले, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी धीरज साळुंके, पत्रकार माणिक कांबळे यांचा समावेश आहे। 11 ग्रामपंचायतीपैकी कोणत्या ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरणार याकडे आमगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रत्यक्ष जाऊन घेऊया झालेल्या ग्रामपंचायतीच्या मूल्यांकनाची एक झलक।